पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। स्वात्मसुख नाथ महाराजांचा हा ग्रंथ, यातल्या 119 ओव्या आपण पाहिल्या होत्या। विषय असा चाललेला आहे की सूर्याच्या प्रकाशानं बाह्य जग दिसतं, पण आत्मा दिसत नाही। आत्मा दाखवण्याकरता बाह्य कोणताही प्रकाश उपयोगी नाही। जसं सूर्य पाहायला सूर्याचंच ऊन उपयोगी पडतं, तसं आत्मा पाहण्याकरता आत्मज्ञानाची गरज आहे। पण हा आत्मा आम्हाला कोणी सिद्ध करून दिला, कोणी दाखवला? जसं माऊलीच्या पहिल्या ओवीत आहे की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। मग जसं पहिलं आहे की ओम नमो ज्याद्या आणि त्यानंतर स्वसंवेद्या आत्मरूपा, हे कोणाकडून? तर वेद प्रतिपाद्या। वेदाने हे प्रतिपादन केलेलं आहे। वेद जे प्रतिपादन करतो ते संत महात्मे अनुभव घेतात आणि त्या अनुभवाचं तुम्हा आम्हाला सांगतात आणि आपण ते प्राप्त करायचा प्रयत्न करत असतो। म्हणजे वेदाचा तो प्रतिपाद्य विषय, संतांचा तो अनुभव विषय आणि साधकाचा तो प्रयत्न विषय। आता त्याच्याकरता मदत कोणी केली? तर वेदाने केली। वेदानं कुठपर्यंत सांगितलं? तर परमात्म्याच्या दारापर्यंत सांगितलं। प्रत्यक्ष परमात्मा सांगता आला नाही। हा आहे पण इतर काही नाही। जसं आपण म्हणतो ना की एखाद्याला चहा घ्यायला चला, मग तो आला तर तो असा होता गंमतशीर, द्या म्हणला चहा। आपण कपबशी आणली, कपबशीत नको, चहा द्या। ते म्हणले बरं बाबा, तुला कशात दुसऱ्या भांड्यात पाहिजे असले, दुसरं भांडं नको, चहा द्या। मग चहा तसा कसा देता येईल? चहा द्यायला काहीतरी भांडं पाहिजे ना, कप बशी पाहिजे, भांडं पाहिजे। तसा परमात्मा सहज कळणार नाही, तो काहीतरी उपाधीत येईल आणि उपाधीनं समजला जाईल। म्हणून वेदानं पहिल्यांदा काय, सगळं जगत नावाची उपाधी दाखवली आणि त्या जगताच्या ठिकाणी सर्वव्यापी परमात्मा प्रत्येक असलेल्या जीवाच्या ठिकाणी किंवा सगळ्याच जगामध्ये कसा आहे हे दाखवलं। आता त्या परमात्म्यापर्यंत जात असताना सुद्धा वेदाला ज्या गोष्टी सांगता आल्या तेवढ्याच, त्यांनी जे सांगितले ते आत्म्याला लागू पडतंच असं नाही। आता चालू विषय आपला तो आहे आत्मा सच्चिदानंद। हाही अविद्यक बोध आत्मा नावाचा अनुवाद करिता वेद थोटावला। सच्चिदानंद हे परमात्म्याला काय आपण म्हणतो सगळे सच्चिद आनंद, पण हे अविद्येचे शब्द आहेत, कारण हे तिथं नाहीच। परमात्मा सच्चिदानंद रूप नाही, तो आत्मारूप आत्माच आहे तो। मग हे कुठून काढलं वेदानं? तर ज्या जगाकडे आपण पाहतो ते जग असत आहे, असतची व्यावृत्ती करत सत सांगितलं। ते जग आपल्याला न कळण्यातलं आहे, ते न कळण्याचं कळणं म्हणून चित सांगितलं। आणि जे जे आम्ही करतो त्याच्यातून थोडंसं सुख वाटतं, नाही तर ते दुःखच आहे, पण दुःखाच्या सापेक्ष सुख किंवा आनंद सांगितलं। हे सापेक्षतेनं सांगितलं, जे आमच्या अनुभवात आहे असत जड दुःख, याच्या सापेक्ष हा परमात्मा आहे सच्चिदानंद। मग तसं अविद्येचीच व्यावृत्ती केली, पण समजून यायला सोपं झालं ना की जे असं नाही ते असं आहे। त्यामुळं नेमकं हे काय आहे, कसं आहे हे सांगायला जसं वेदाला जमलं नाही, वेद थोटावला। म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की त्या शब्दांनी बोलून दाखवता येतात आणि काही अशा आहेत की तिथं शब्द तेवढेच असतात, त्याच्यापेक्षा जास्त नाही।
म्हणजे जसं तुमच्याकडं बासुंदी आणि तुम्ही घेतली, दुसऱ्यानं म्हणला फार छान झाली बासुंदी, ते म्हटलं छान म्हणजे कशी? म्हटलं खूपच छान. खूप छान म्हणजे कशी? आता काय शब्द द्यावा ह्याला? शेवटी त्याला एकच सांगावं लागलं, पिऊन बघ आणि मग तुला कळेल. काय झालं, शब्द तिथं अपुरे पडले. तसं वेदाला तिथपर्यंत जाता आलं, पण हे सगळं नकारार्थी सांगत सांगत नेती नेती सांगत सांगत गेला आणि मग हा परमात्मा सांगायला थांबला. नित्यानित्याची खटपट, करिता नामाची प्रतिष्ठा, नव्हेची मग उफराटा लाजला वेदू. आत्तापर्यंत काय केलं तर तुम्हा आम्हाला त्या रस्त्याला पाठवलं. मग हा रस्ता कोणता आहे की जे तुम्हाला दिसतं आणि ते संपून जातं ते अनित्य, आणि जे कधीच नाही संपणार ते नित्य. मग नित्य अनित्य शोधत शोधत अनित्य दिसलं की काढा बाजूला, अनित्य दिसलं की काढा बाजूला, हे तुम्ही खटपट करा. काहीही झालं तरी सहज नाही. सहज जे प्राप्त होत असतं ते संपणारच असतं, म्हणून सहज नाही. एक काय आहे की अशी एक ह्याच्यातली कथा आहे कृष्ण लीलेमधली, की मारुतीरायाला पुन्हा भेट देतो म्हणले होते, म्हणून मारुतीराय तिथे गेले. तेव्हा समोर कृष्णच दिसायचे. म्हणजे माझे राम कुठे आहे तिथं? मग ते परत निघाले की पुन्हा रामाच्या आवाजात हाक मारली, मारुती आहे म्हणून. म्हणले आवाज तर रामाचा आहे, राम कुठे आहेत? आणि मग परत एकदा पाहिलं तर ते कृष्णरूप एकदम रामरूपासारखं दिसायला लागलं. मग ते प्रत्यक्ष राम. मग म्हणले अहो तुमची भेट झाली पण सीतामाई पाहिजेत, नुसतं कसं तुम्हाला भेटून? त्यांनी निरोप पाठवला, या सीतेला बोलावलं म्हणून सांग. तो जो नोकर पहिल्यांदा गेला सत्यभामेच्या महालामध्ये, सीता बनून यायला सांगितले. तिने वेगवेगळी भरजरी साड्या हुडकल्या, कुठली नेसू, किती दागिने घालू. अनेक दागिने घालून बाहेर आले की दारात आले की राम म्हणायचे जा माघारी. अशी नाही सीता. दुसरी आली, तिने अनेक प्रकारचं काय असेल ते सगळे तिच्यापेक्षा वेगळं घालायचं, याचं जा निघून. शेवटी रुक्मिणीपर्यंत निरोप गेला की सीता बनून यायला सांगितले. ते आहे अशा उठल्या निघाल्या, काही नाही कुठलं काही नाही असं, आणि आल्या बाहेर की ये म्हणले. म्हणजे कृत्रिम कुठलं चालत नाही, नैसर्गिक असावं लागतं, त्याला स्वाभाविक म्हणायचं. मग स्वाभाविक स्वरूप जे आहे ते स्वाभाविक स्वरूप आम्हाला काय पाहिजे की ते अनुभवाला आलं पाहिजे. आम्ही जागृतीत असतो, आम्ही स्वप्नात असतो, आम्ही झोपेतही असतो, हे बदलतंच ना. न बदलतं ते काय? आम्हाला आता काय अनुभव गेले ह्यातनं न बदलतं म्हणजे काय की आम्हीच जागृती पाहिली, आम्हीच स्वप्न पाहिले, आम्हीच सुषुप्ती पाहिली. हे पाहणारा बदलत नाही. जागृती बदलल, स्वप्न बदलल, पुन्हा सुषुप्ती बदलल, पण त्याला जो पाहतो तो कुठं बदलला आहे? जागृतीचं ज्ञान आहेच, स्वप्नाचं ज्ञान आहे. जागृतीतलं आजचं ज्ञान आज मध्ये झोप गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा ते कालचं काय आठवलंच. आणि स्वप्नापुरता भास होता, पण बाहेर जाग झाल्यानंतर स्वप्न असं असं होतं हेही आठवलंच. मग सुषुप्तीत आठवलं नाही तरी झोपेतनं जागा झालेला मनुष्य म्हणतो ना मी छान झोपलो होतो, मला गाढ झोप लागली किंवा सुखाची झोप लागली, हेही तिथं ज्ञान होतं. तिन्ही अवस्थेला पाहणारं ज्ञान आहे ते नित्य, आणि हे सगळं पालटतं वरचं ते अनित्य. असं सगळं काय आहे खटाटोप करत आपल्याला निरीक्षण करायचं आहे. करिता नामाची प्रतिष्ठा. मग हे करण्याकरता काय करावं? काहीतरी खूण पाहिजे ना आम्हाला. मग त्याच्याकरता भगवंताच्या नामाची खूण दिली. मग जे नाम आपल्याला आवडतं ते नाम घ्या. भगवंताला अनेक नाम आहेत आणि ते तितकी नामं सगळी घेत घेत काही सगळीच नावं बदलायची नाहीत. कुठलं तरी एक निष्ठा ठेवल असं नाम पाहिजे असतं. मग हे सगळे बाहेरचे जे नाम आहेत त्याला उपपत्ती आहे. हे कशा करता ते कशा करता, प्रत्येक नाम का निर्माण झाले आहे. एक असेच होते, आडत दुकान पूर्वी होतं. त्या आडत दुकानात आता जसं दशमान पद्धत आहे काटा वगैरे, तेव्हा नाही, मापाने मोजायचं. मग ते मोजत असताना तो जो मोजणारा होता
तो आपला स्वरात मोजायचा, 1 रे 1, 2 रे 2, मोजमाप चुकू नये म्हणून. मग ते मोजता मोजता त्याच्या एक काय डोक्यात शिरलं की त्याचं एवढी संख्या मोजता मोजता 13 रे 13. मग पुन्हा म्हणायला लागला 13 रे 13. आपलं काय 13 रे 13. त्याला ते एक छंदच लागला तो 13 रे 13, 13 रे 13. ज्याच्या त्याच्या पुढे गेले की ते दुसरे कसे नमस्कार म्हणायचे, हा म्हणायचा 13 रे 13. हे काय, पण त्याला ते समजलं होतं ना काय आपलं काहीच नाही आहे, ते सगळं त्याचं आहे. म्हणून 13 रे 13 असं म्हणत म्हणत त्याचा उलगडा त्यांनी करून दिल्यावर सगळ्याला ते भावलं. आता जैन समाजामध्ये 13पंथी अजून एक चालू आहे पंथ, त्याला 13पंथी म्हणतात. ते सगळे त्याच पद्धतीचं काय करतात, नामस्मरण घेतात. हे नाम झालं. तुम्ही एक ते एक ते एक म्हणल्यानंतर तुमचं नाम त्यांचं नाम इतके परमात्मा आहे का? तर तसं होऊ नये म्हणून एक गुरुमालिका निर्माण झाली. श्रीगुरु तुम्हाला नाम देतील आणि त्या नामावर तुम्ही निष्ठा ठेवा, विश्वास ठेवा आणि त्या नामाने तुम्ही जसं जसं हाक माराल तसं तसं तुमच्या ठिकाणी तिथपर्यंत जाण्याची क्षमता तयार होईल. नाम घेण्यामध्ये एक उच्चारित नाम आणि एक अंतःकरणात स्मरण केलेलं नाम, या स्मरणापासून जितकं नामस्मरण आपलं वाढेल. आता या प्रत्येक नामामध्ये आप्तभाव जागा झाला पाहिजे. जसं एखादी आई आणि घरातलं काम करते, पण बाहेर मुलगा रडलेला ऐकू आला आणि तिने एवढं ओळखलं की आपलाच मुलगा आहे हा, मग ते असेल ते टाकून देते आणि पटकन तिथं जाते. आणि खरंच त्याला काय झालं असलं तर लगेच काय झालं रे काय झालं रे घेऊन येईल. आप्तभाव आहे, तिला त्या आवाजाने ओळखायला आले आपलं आहे. असा इतका परमात्म्यापर्यंत आपला आवाज जावा आणि हे आपलं आहे असं वाटावं, इतकं आपल्या ठिकाणी नामस्मरणानं काय आहे की जिव्हाळा निर्माण झाला पाहिजे. मग नुसतं नाम घेत घेत तो परमात्मा आणि आपण हे वेगळे नाहीत. असा जसा जसा आपल्या ठिकाणी जिव्हाळा होतो तेच नाम आपल्याला काय करतं तर प्रतिष्ठा देतं. प्रतिष्ठा कोण देत असतं तर जिथं सगळ्या गोष्टीचे श्रेष्ठत्व येते. आता त्याच्याकरता नव्हेची मग उपराठा. आता त्याच्याकरता काही बाकीचं नाही, सगळं काही वेदांनी सांगितलं तिथपर्यंत आपण परत निघालो. तिथून हे सगळं घ्यायचं म्हणजे परमात्म्यापर्यंत गेला आणि परत जगत घ्यायचं आणि जगताचे पांघरुणं चालत जे असेल ते वागायचं, असं उपराट नाही. तुम्ही पोहोचला की पोहोचलाच, सुचिरभूतता ती सुचिरभूतताच, तेवढी सोडून देऊन परत इकडचं काहीतरी ओवळं व्हायचं आणि काय असं नको. म्हणजे वेदानं जिथं तुम्हाला पाठवलं तिथलेच व्हा, तिथून माघारी नाही. म्हणून वस्तूची या पाठा न चलवी वेदवचन वाटा, या लागी नेती नेती या निष्ठा परतला तो. तेव्हा वेदाला प्रत्यक्ष परमात्मा वर्णन करताच आला नाही, म्हणून वेद एवढाच म्हणला की परमात्मा कसा आहे तर अनिर्वचनीय, त्याचं कोणतंही व्याख्या करता येत नाही. मग हे सगळं काम कोणाकडं दिलं वेदानं? आणि तुम्हाला जर परमात्म्यापर्यंत जायचं असेल तर सद्गुरूकडं जा, संत महात्म्याकडं जा. ऐसे वेदा न बोलवेची शब्दे, ते सद्गुरु कृपा पाद प्रसादे, निशब्दची वाचावदे मौने वीण. यानंतर हे सगळं आता कोणाकडं आलं? श्रीगुरूकडं. पण श्रीगुरूचं असं आहे की जे जे काही ते बोलतात ते आम्हाला समजून देणे इतकं बोलतात, पण जेव्हा परमात्म्याविषयी बोलायचं तेव्हा तेही मौनावतात, तेही त्या ठिकाणी शांत होतात. निशब्दची वाचावदे म्हणजे त्यांचे जे काही शांत बसणं हेच. अर्थात काय आहे की जे आपल्याला कळत नाही त्याचं उत्तर देत 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 गेले, हे बोलले. आणि जे कळायला लागलं आणि परमात्म्याविषयीच आले की शांत झाले. याचा अर्थ त्याने होकार दिला की तू जो अनुभव सांगतो ते योग्य आहे. अशा तऱ्हेनं त्यांची जी काय आहे वाणी ती इतर सगळं बोलते आणि परमात्म्याबद्दल मौन धारण केला की मौनानं आपल्याला काय झालं की परमात्म्याची खूण पटली. आता तो असा तो तसा म्हणायचं काहीच गरज नाही, त्याची खूण पटली.
नवल गुरुकृपेची करणी, मौनवी बोलवी वचनी, जे आदी मध्य अवसानी, तेणेशी शब्दू. आता याच्यात एक आहे की नवल गुरुकृपेची करणी. श्री गुरुची कृपा आम्हाला काय करते, आपण काल थोडं बोललो, आणखीन पाहू. कृपा म्हणजे काय, तर जे आपल्याला अशक्य ते शक्य होऊन जातं त्याचं नाव कृपा. जे आपल्याकडून होत नाही ते अशक्य, आणि जे शक्य झालं ते कृपा. आपणच आहे कुठंतरी दूर आहेत, अगदी श्रीगुरूसमोर बसलो नाही, पण आता असं झालं की काय करावं हे आपल्याला आता कठीण चाललं, किंवा याच्या पुढचं काही सुचत नाही. आणि ज्यावेळेस तुम्हाला सुचायला लागेल तेव्हा कृपा आहे. अर्थात जे तुम्ही कराल ते करणं तुमच्याकडे, आणि त्यानंतरचं सगळं त्यांच्याकडे. मग तुम्ही परमात्मा शोधण्याकरता भर बाजारात हिंडून नसतं चालत, त्याला एकांतात बसावं लागतं. मांडी घालून बसला, त्याच्यापूर्वी तुम्ही आसन घातलं, बैठक टाकली, बसला, आणि श्वासाचं नियमन करत श्रीगुरूंनी दिलेला मंत्र म्हणू लागला, म्हणजे नाम घेऊ लागला. इथपर्यंत तुम्ही करणार. हे झालं तुमचं कर्तृतंत्र. तुम्ही करायचं ते तंत्र एवढे. आता जे पुढं होत असतं ते वस्तुतंत्र आहे. स्थिरता प्राप्त होते किंवा आम्हाला पुढचा प्रवेश होतो, हे सगळं काय आहे, वस्तुतंत्र आहे. पण वस्तुतंत्र जरी प्राप्त व्हायचं असलं, एका क्षणात होईल का? त्याच्याकरता तुमची आमची जी काही तिथपर्यंत जाण्याची भूमिका आहे ती तयार होत असते. आज तुम्ही मांडी घालून बसला, लगेच तुम्हाला परमात्म्याचं दर्शन झालं असं होतच नाही. ते होण्याकरता जितके तुम्हाला त्याच्यापर्यंत जाण्याची सूक्ष्मता तयार करून घ्यावं लागेल तितकी. सूक्ष्मता म्हणजे काय, तर वरच्या शरीराला काहीच करायचं नाही, वरचं शरीर फक्त तुम्हाला बसायला मदत करेल. पण जिथं जायचं आहे तिथं जात असताना अनेक गोष्टीचा विरोध होतो. कल्पनेचा होतो, दुसऱ्या विचाराचा होतो. हे सगळं बाजूला होणं म्हणजे वृत्तीची शुद्धता. यानं सूक्ष्म झाली वृत्ती. मग हे कधी होईल, म्हणजे होईल, ते होण्याची वाटच पाहावी लागेल. अगदी 4-8 दिवसात, महिन्यात, 4 महिन्यात असं नाही चालत. काही कायला लगेच होईल आणि काहीला बरेच दिवस लागतील. याचं कारण काय, तर अगोदरपासून आपल्याकडं ते संचय आहे ना. हे काही कालचं आजचं नाही. परमार्थाला आपण आत्ता लागलो, पण पूर्वजन्मापासून आपण हे सगळे बाकीचे संचित केलेले आहे. हे सगळे विचार बाजूला निघायला, त्याचे संस्कार बाजूला निघायला वेळ जातो. जितका वेळ त्याच्यासाठी लागेल तितका वेळ आपल्याला हे सगळं बाजूलाच करत राहावं लागेल. आणि हे करण्याकरता काय करावं, काय एकच आहे, नामस्मरणच घ्यावं. जितकं तुम्ही नामस्मरण त्या कालात घेत जाल तितकं तुमचं जे पूर्व आहे ते सगळं शुद्ध व्हायला लागेल. याकरता आपण मौनवी बोलवी वचनी, म्हणजे जे त्यांनी बोललं नाही ते, अर्थात आता याला काय म्हणायचं, वाचेने काही बोलायचं नाही. मग काय करायचं, तर अंतरंगातला जप करायचा, स्मरण करायचं. मग हे कुठं चाललं, तर ओठाच्या आत, म्हणून याला उपांशु जप असं म्हटलं जातं. उच्चारित जप असला तो उच्चारित जप, रामकृष्ण, विठ्ठल, आणखीन जे काही तुम्हाला श्री गुरुदत्त काय ते तुम्ही म्हणत असाल ते उच्चार आहे. पण आत एकदा श्री गुरूंनी दिलेलं नाम आहे ते फक्त आतल्या आत आहे. मग हे बाहेर बोलत नसल्यामुळं मौनच आहे. पण ते मौन आतलं सगळं चालत असल्यामुळं बोलवी वचनी. आता एक झालं, वैखरी बंद आहे आणि मध्यमातलं स्पंदन चालू आहे. पण ते जेव्हा थांबेल आणि तुम्ही पश्चंतीकडे जाल, म्हणजे आतल्या वाणीकडे जाल, तेव्हा तुमचा अंतरप्रवेश वाढत झाला. आणि हे सगळं थांबलं की मग तुम्ही परेपर्यंत जाल. मग जेव्हा तुमच्या ठिकाणी पश्चंतीचा सुरू होईल तेव्हा त्यांनी दिलेल्या नामातलाच एक गोष्ट तुमच्या पुढे यायला लागेल. ते नाम आहे त्यातलाच जो काही स्वर तुमच्या श्वासात उमटायला लागेल आणि त्याच्याशी तुमची तल्लीनता होईल. हा काय आहे, मध्यमा सोडली आणि पश्चंतीचा भाग आला. मध्यमेत जोपर्यंत आपण आहेत तोपर्यंत ह्या कल्पना उभा राहणार आहेत, कारण मध्यमेनंच संस्कार सगळे साठलेले आहेत.
आणि ते संस्कार मध्यमा शुद्ध होईपर्यंत असतंच. आता या सगळ्या निर्मितीकरता जे आदी मध्य अवसानी तेणेची शब्दो, की जो शब्द अगोदर होता, सगळं जगत निर्माण व्हायच्या अगोदर म्हणून आधी, आणि मध्य जगत आहे तोपर्यंत तो आहे, आणि जगत संपलं तरी तो राहणार आहे. असा कोणता शब्द आहे? तर असा परमात्मा स्वरूपाचं जे नाम आहे तेच, आणि तेच नाम श्री गुरु देत असतात. श्री गुरुचं नाम देणं हे काही तेवढ्यात तेवढे असं नाही. आपण कसं की आता एखादा मुलगा आहे आणि त्याला कुठून काही आणायचं आहे, त्याला सांगितलं दुकानातून एवढं घेऊन ये, हे काय त्याने कायम पाठ करायचं का? तेवढा व्यवहार झालं, एकदा जाऊन घेऊन आला की झालं, विसरलं. हे जसं व्यवहारीय असतं संपतं, तसं हे नाही. मग कुठपर्यंत असं एखाद्याने विचारलं की आम्ही कुठपर्यंत श्री गुरूंनी दिलेलं नाम घेत राहावं? म्हणले तू आहे तोपर्यंत घ्यायचं. म्हणजे आम्हाला तर आता अनुभव आला, म्हणजे तरी पण घ्या. कारण एक हे अनुभव जरी असला तरी तो अनुभव झाकून टाकायला काही नाही, की बाकीचे सगळे पुन्हा विचार उभा राहिले की आणखीन झाकला जाईल, मग परत पूर्वीसारखं करावं लागेल. त्याच्यामुळे या सगळ्याकरता सावध राहणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण पाहतो आता की हे दुचाकी असो, चारचाकी असो, सगळे पारंगत आहेत चालवणारे, पण कोणत्या वेळेला काय धोका होईल काय सांगता येतं का? मग मलाही ती चालवायला म्हणून बेफिकीर चालव का? पण आपण व्यवस्थित आहे, पुढचा काय करेल काय माहीत. जेव्हा तुम्ही बाहेर पडाल ते घरी येईपर्यंत सावधच असला पाहिजे. तसं हे मग आता जगताच्या आधी, जगताच्या मध्य, जगताच्या अवसानी असं एवढंच नाही. आपण बसायच्या आधी पण तेच, बसल्यावरही तेच, आणि बसून उठलं तरी तेच. कुठं बसायचं? ध्यानाला बसायच्या अगोदर येतो मला ते नाम आहेच, त्याचं तुम्ही स्मरण ठेवाच, आणि बसल्यावरही करा, आणि बसून संपल्यानंतरही चालूच ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणाशी बोलायचं नाही, कोणाशी काही व्यवहार नाहीत, तेव्हा सारखंच ठेवा. कुणी आलं, कोणाला काही बोलायचं आहे, द्यायचं आहे, घ्यायचं आहे, तेवढ्यापुरतं ते मागं राहिलं की परत ते गेले की आपलं आपलं स्मरण आपल्या ठिकाणी आलं. वस्तू वाचोनी कही ओस तव उरले नाही, मागुता शब्दू कवणे ठाई उपजेल सांगा. आता ज्या शब्दाकडं श्रीगुरूने दिले ते प्रत्यक्ष वस्तूपर्यंत नेऊन सोडणार आहे. हे वस्तू आहे. आता जसं एखादा बाहेरगावी गेलेला मनुष्य आहे आणि तिथल्या एकाला भेटायचं आहे, त्याला ती व्यक्ती कोण आहे हे नावाने माहिती, अजून पाहिलेलं नाही. मग त्यांनी काय केलं, बाहेर तिथं स्टँडवर उतरल्यावर विचारलं की हो अमक्या अमक्याचं घर कुठे आहे, मला त्यांना भेटायचं आहे. आणि ते काय, मी कधी त्यांना पाहिलं नाही. मग तो मनुष्य होता, चला म्हणला तुम्हाला दाखवतो. मग तो बरोबर आला आणि त्यांनी ते त्यांचं घर दाखवलं. तर तिथं त्यांचं काय आहे की मोठा वाडा, पण ते दार बंद होतं. मी दार वाजवलं, हाक मारली त्यांना, आणि दार उघडल्यावर ते हे पाहे. आता तो कशाला थांबेल, तो गेला का नाही निघून. मग तुमचं तुम्ही बघा काम आहे. ही व्यक्ती आणि तुम्हाला भेट घालून दिली. तसं नाम येतं आणि ते आता निघून जातं असं नाही, तिथंच मुरून, कारण तिथलंच आहे ते. आपल्याला माहिती आहे का नाही, शाळेत असतं की जिथून ध्वनी उत्पन्न होतो तिथंच येऊन तो विलयाला जातो. जो ध्वनी जिथून, जसं मंदिरातली घंटा वाजवली आपल्याला ऐकायला आलं, पण तो पुढं त्या ठिकाणी येतं. जिथून जे उत्पन्न झाले तिथंच जाऊन विलयाला जातं. जे मातीतून आलं ते मातीतच जातं, जे पाण्यातून निर्माण झालं ते पाण्यात, अग्नीतून ते अग्नीत. ज्याची उत्पत्ती ज्यात आहे त्याचाच तो त्याचा लय होतो. याप्रमाणे शब्द तिथंच जातो. पण ज्या शब्दाला धारण आपण केले तो शब्द ज्या वस्तूचा आहे ती वस्तू अखंड आहे. वस्तू म्हणजे परमात्मा, ती अखंड आहे. वस्तू वाचून काही ओस उरलेची नाही. त्याच्याशिवाय ओस म्हणजे मोकळी जागा, कुठंही नाही काही, एक थोडीसुद्धा नाही. मग असा एक आपण आता विचार करायचा की सर्वत्र आहे. तुम्ही घरी बसला किंवा देवापुढं बसला, आता तुम्ही बाहेर गेला, आता देव घरी राहिले, तिथं बसायची जागा, आता काय बाहेर.
असं समजायचं नाही. कुठेही जा आणि आपण विसरलो तर आपल्याला पाहणारे आहे. आपल्याबरोबर आजूबाजूला तो परमात्मा आहे. थोडं जरी विसरलं तरी तो आपल्याकडे काय लक्ष आहे त्याचं, असं समजलं तर आपलं स्मरण टिकल ना. एरवी कसं आहे, जसा एखादा धाक कोणाचा तरी असतो, तो मनुष्य समोर आहे तोपर्यंत ते सगळे गपचूप असतात. ते इकडं तिकडे गेला की यांचं सगळंच लगेच उसळले. तसा हा परमात्मा इकडं तिकडं कुठं जातोय, त्याचा धाक आहे. म्हणजे जितकं त्याचं प्रेम आहे तितकं प्रेमपूर्वक धाक आहे, प्रेमपूर्वक धाक आहे. मग हा आई काय करते की बाहेर खेळत असलेल्या मुलाला रट्टा देऊन आत आणते आणि कधी कधी मेल्या बस इथं जेव, पण तिच्यात प्रेम आहे ना. ते शब्द त्या रट्टा म्हणजे काही उगीच नाही, तिचं इतकं प्रेम आहे की तिला बोललेलं ते शब्द म्हणजे अपशब्द नाही. तुझ्याबद्दल प्रेम आहे, तू खेळशील पण जेवायचं राहशील म्हणून आणले. तसं हे शब्द आणि हे शब्द म्हणजे प्रत्यक्ष श्रीगुरु मुखातले असल्यामुळं हे श्रीगुरु आहेत. शब्द मंत्र आणि श्रीगुरु वेगळे नाहीत. आणि जसा जसा अनुभव येतो तसं तसं आपल्या ठिकाणी काय आहे की त्याचं जे काय आहे त्याला कृपाच म्हणायचं. तुम्ही जितकी प्रगती कराल तितकी कृपा झाली. मग जिथं आपण खुंटतो थांबतो तिथून पुढं वाटचाल करायला लागली की कृपा आपल्याला मदत करत असते. सागरू अवघाची परता सारी, मग कशावरी चाले लहरी, तैसी वस्तुवीन शब्द कुसरी, शोभती कोठे. आता ते जे काही शब्द आहेत त्याचं महत्त्व सांगण्याकरता उदाहरण दिलं की सागरावर लाटा येतात. मग जसं हवा असेल तसं तिकडून लाट येऊन या तीराला येते, इकडून आली या तीरावर थांबली, इकडून आली, असं करत कितीतरी लाटा येत राहिल्या. जितक्या लाटा या तीराला आल्या, समजा आपल्यासमोरचं तीर आहे तिकडं लाटा येतात, तिकडं पाणीच उरलं नाही का, सगळं पाणी इकडंच आलं का, ते त्याच्यावरचंच आहे, पाणी आहे तेच आहे, वरची लाट येत राहिली. म्हणजे कितीही लहरी आल्या तरी पाणी किंवा सागर सरकला नाही, त्या सागरावरच्याच त्या लहरी आहेत, सागरावर चालतात. तैसी वस्तुवीन शब्द कुसरी. तसं परमात्म्याला सोडून आपण म्हणत असलेले मंत्र किंवा इतर बोलत असलेलो सगळ्याच अक्षरं हे परमात्म्याच्याच काय आहे प्रेरणेनं बाहेर येतात. आपल्या आता समजा मराठी आहे आपली भाषा, तर याच्यामध्ये कसं आहे 36 व्यंजनं, बाकीचे स्वर असे मिळून 50 अक्षर आहेत. या संपूर्ण 50 अक्षरानंतर 2 अक्षर आहेत, एकूण 52. स आणि ह हे 52 आहे, म्हणजे स आणि ह हे मिळून 52. बाकी 50 अक्षरं सहज आहेत. स न ह त्यातसुद्धा येतच ना. उदाहरण पहा की राम हा शब्द आहे, मग र त्याला आ किंवा पुन्हा म, हे आपल्या बोलीभाषेत कुठं रा म येतच नाही का, कशात तरी र येतं, कुठं तरी रा येतं, कुठं तरी तेच म्हणत असतो आपण, पण ते म्हणत असतो तो व्यवहार असतो. आणि जेव्हा राम म्हणतो तेव्हा आपल्याला काय आहे की ते आदर, म्हणजे आपल्या ठिकाणी त्या राम या शब्दाबद्दल नुसतं नाही, हा राम आपल्याला मदतीचा आहे, हा राम आपल्याला काय आहे काहीतरी आपलं ह्याच्यातनं सगळ्यातनं बाहेर काढणार आहे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला की ठराविक अंतरापर्यंत आमची गाडी आली होती आणि आमच्याबरोबरचा ड्रायव्हर जो होता तिथून त्याचं घर जवळ होतं. तो उतरला आणि म्हणला श्रवणला तू गाडी चालव पुढं आणि घरी ने. मग मी आणखीन कोणी, त्यात आमची मुक्ताई होती. मग ते गाडी श्रवणी चालू केली की हिनी पाठीमागं राम 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 चालू केलं. आता तिला त्याची गाडी चालवणं नाही पण मला सुरक्षित ठेव रे रामा, हा आपसूक आलेला शब्द आहे. तिला तो विनोद, आपल्या दृष्टीने तो विनोद आहे, पण तिला ते अंतरंगातून आला ना की ह्याचा काय भरोसा आहे, हात इकडं नेतं का इकडं. शेवटी उतरल्यावर म्हणलं आता आली तो घरी. म्हणजे एकंदरीत काय की काही शब्द आपल्याला, जसं तुम्ही थोडासा दमला खाली आई, हे तुमचं स्वाभाविक उद्गार आहेत, किंवा आणखीन काय असेल हे स्वाभाविक उद्गार आहेत.
तसं स्वाभाविक उद्गार हे शब्दाचं चांगलं आहे. शब्दच आहे तो, पण ती कशावरची कलाकुसरी आहे तर त्या वस्तूवरचीच. पण वस्तूला विसरून व्यवहार करतो तेव्हा ते शब्द व्यवहारी, आणि वस्तूच्या आधारावर जेव्हा ते शब्द असतात तेव्हा ते आमच्या उपयोगाचे किंवा मला परमात्म्याच्या घरी घेऊन जाणारे असे ते शब्द असतात. प्राण निशेष जाये तेत निमिषोन्निमिष कोठे राहे, तैसी वस्तुवीण केवी होय शब्द शोभा. आता जसे आपलं काय आहे जिवंतपणाचं लक्षण काय तर प्राण येतो जातो. आपल्याला प्राण आत येतोय बाहेर सुटतं हे चालू आहे. आणि हे येणं आणि जाणं ह्याचे काय आहे ठोकताळ आहेत, म्हणजे ठराविक क्रम आहे. जसं आता म्हणतात की 21,600 हा 24 तासाचा काय आहे आपला श्वासोश्वास आहे. पण कधी धावलो वाढतो, काहीतरी दुसरं काही झालं वाढतो, म्हणजे कमी जास्ती होतो तो तितकाच राहतो असं नाही. काही तुमचे प्रसंग असतात तेव्हा वाढतो, आणि जेव्हा तुम्ही शांत असाल तेव्हा तो अगदी हळूवार चालतो. म्हणजे जितकी आपली क्षमता आहे श्वास घेण्याची श्वास सोडण्याची तसा तो चाललेला असतो. मग हे सगळं चालणं ह्याला निमिषान्निमिष म्हणायचं. एक निमिष आत घ्यायचं, दुसरं बाहेर सोडायचं. मग प्राणच राहिला नाही तर हे कसं राहील? निमिष तुमचं जे मोजमाप आहे ते कुठं राहतं आहे? ते राहत नाही. हे जसं एक आपण काय केलं प्राणाच्या ह्याच्यावर ठरवलं, तैसी वस्तुवीण केवी होय शब्द शोभा. तसं परमात्मा वस्तू नसेल तर शब्दाला काही नाही. एरवी कसं आपण बसतो गप्पा मारतो, काही वेळेला असे काही चाललेले असतात गप्पा की त्याला काही रस नसतो. कुठलं बोलता, कशासाठी बोलता, काहीतरी चाललंय, हे रसहीनच आहे. मग एवढं तेवढं सगळं बोलला, तासभर जरी बोलला तर काही उपयोगाचं नाही. पण जे तुम्हाला गरजेचं आहे ते तुमचं सार आहे, त्या शब्दाला महत्त्व आहे. आणि ते शब्द महत्त्वाचे, ते वस्तूचं धारण आहे. आणि बाकीचे सगळे आपल्या वरून आपण करत असलेले काही ना काहीतरी खेळ आहेत. म्हणजे शब्द हा वस्तूलाच धारण करतो, वस्तूपासून बाहेर येतो, वस्तूच्या ठिकाणी विलीन होतो. पण त्याचा वस्तू म्हणून उपयोग केला तर आपल्या उपयोगाचा होईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. सावली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री